तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। काळाराम मंदिरामध्ये मोदींकडून आरती देखील करण्यात आली, त्याचबरोबर मंदिर संस्थांकडून पंतप्रधान मोदी यांचं स्वागत देखील करण्यात आलं। तर दुसरीकडे काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर मोदी हे राम भजनामध्ये दंग झाले, त्याचबरोबर रामरक्षा पठणात देखील ते सहभागी झाले। अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आता काळाराम मंदिरामधून बाहेर पडलेले आहेत आणि आता काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी हात उंचावून इथे अभिवादन केलेलं आहे। आपण ही थेट दृश्य पाहतो, TV9च्या कॅमेरामध्ये ही दृश्य टिपली आहेत। क्लोज कर। तर काळाराम मंदिरामधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर पडले। मनोभावे पूजा त्यांनी या ठिकाणी केली, भजनामध्ये ते सहभागी झालेले आहेत। रामनामाचा गजर त्यांनी या ठिकाणी केला आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी इथून रवाना होत आहेत। तर काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ होताना आपण पाहतोय। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पार पडणार आहे। जवळपास 23 मिनिटं साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरामध्ये होते आणि इथल्या धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर आली आहे। अर्थात 16 वर्षांनी महाराष्ट्राला हा मान मिळालेला आहे आणि या महोत्सवाच्या आयोजनाचा मान हा नाशिकला मिळाला आणि त्यामुळे नाशिकची एक संस्कृती त्यामधून झलकावी याचा देखील प्रयत्न यामध्ये करण्यात आलाय। हजारो युवक युवती यामध्ये सहभागी झाले। तर नाशिक दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काळाराम मंदिर परिसरातून पुढे मार्गस्थ होत आहेत। मात्र या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं नाशिककरांनी गर्दी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी हे सर्व नाशिककर आसुसलेले आहेत आणि त्यांना हात उंचावून पंतप्रधान मोदी अभिवादन देखील करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी जात आहेत। संपूर्ण नाशिकमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये हा युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते। विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित असा हा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे आणि ज्याचं उद्घाटन विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना म्हटलं जातं अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे।